करण्यासाठी नवीन ऊर्जा देत असते. त्यामुळे पूर्ण झोप होणं गरजेचं आहे. झोपेमध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या सुख आणि दुःख, समस्या या विसरता, तेव्हा ती झोप पूर्ण होते, संपूर्ण होते. झोपेमध्ये पण जर त्या सर्व गोष्टी असतील तर ती झोप पूर्ण होत नाही. ज्यावेळेस आपण गाढ झोपलेलो असतो त्यावेळेस त्या अवस्थेमध्ये तुमची कोणतंही तिथे सुख नसतं, कोणतं दुःख नसतं, कोणती समस्या नसते. यातून तुम्ही मुक्त असता. झोप ही एकमेव गोष्ट आहे जिथे तुम्ही पूर्ण मुक्तीचा आनंद घेऊ शकता, पूर्ण मुक्तीची अनुभूती घेऊ शकता. त्यावेळेस नाही, त्यावेळेस तिथे आतमध्ये असतात, तिथून बाहेर आल्या. कारण झोपेत मन हे बाह्य जगत किंवा जे इंद्रिय विषय यापासून ते निवृत्त असतं. आणि ज्यावेळेस आपलं मन बाह्य जगत किंवा हे इंद्रिय विषयापासून निवृत्त असतं त्यावेळेस ते अमन होतं, ते शांत होतं. त्यावेळेस खरी ऊर्जा निर्माण व्हायला सुरुवात होते. तुम्ही झोपेतून उठलात की तुमच्या डोक्यामध्ये ते विचार, ते इंद्रिय विषय, ते बाह्य जगतामध्ये असलेल्या स्पर्धा, त्या जबाबदाऱ्या, क्रियाकर्म हे आठवण येतात. आणि त्यावर येणार तो ताण जो तुमची ऊर्जा खायला सुरुवात करतो. झोपेत हे काहीच नसतं, तुम्ही शांत असता. ज्यावेळेस तुम्ही झोपता त्यावेळेस सर्व अवयव हे झोपेत आपलं काम करत असतात, उलट व्यवस्थित करत असतात. मेंदूचं काम करत आहे, फुफ्फुसाचं काम करत आहे, लिव्हरचं काम करत आहे, हृदय त्याचं काम व्यवस्थित करत आहे, चयापचन क्रिया त्याचं काम करत आहे, किडनी फिल्टरेशनचं काम एकदम व्यवस्थित करत आहे. झोपेमध्ये फक्त जी जागृत अवस्था आहे, जे बाह्य मन आहे त्याची अवस्था बदलते. इतर सर्व क्रियाकर्म जे शरीराचे आहेत ते करतच असतात. कारण